महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेतर्फे जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर एकदिवसीय उपोषण करण्यात आलं। प्रलंबित वेतन आणि कामावर आधारित मोबदला तात्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। प्रलंबित वेतन आणि कामावर आधारित मोबदला तत्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली। आंदोलनादरम्यान समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की आरोग्य विभागात सातत्यानं कार्यरत राहून विविध शासकीय अभियान आणि जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या जात आहे। मात्र 2 महिन्यांचं वेतन तसंच तब्बल 9 महिन्यांचा PBI प्रलंबित असल्यानं त्यांना गंभीर आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। विशेषतः मेळघाट भागातील अधिकाऱ्यांचा 9 महिन्यांचा हार्ड एरिया अलाउन्स देखील थकीत असल्याची बाब त्यांनी सांगितली। या परिस्थितीत काम करणं कठीण होत असल्याचं सांगत सर्व थकीत रक्कम तातडीनं अदा करण्याची मागणी करण्यात आली। तसंच वेतन आणि PBI देण्यात होणारा वारंवार उशीर टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली। काही अधिकाऱ्यांची बदली होऊनही त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेलं नाही, हा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला। संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कार्यमुक्त करून बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास मदत करावी अशी मागणी करण्यात आली। मात्र मागण्या मान्य न झाल्यास ऑनलाईन काम बंद आणि पुढे उपोषणाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की आमचे मानधन, आमचे इन्सेंटिव्ह हे पूर्णपणे आम्हाला देण्यात यावे आणि त्याचबरोबर आमच्या काही जे समुदाय आरोग्य अधिकारी आहे यांची बदली झालेली आहे, परंतु त्यांना आपल्या इथून कार्यमुक्त करण्यात येत नाहीये। 5 महिने झालेले आहे, बदली झालेली आहे, पण त्यांना त्यांच्या ज्या ठिकाणी आहे त्या जायसाठी कार्यमुक्त करण्यात आलेलं नाहीये। तर ते कार्यमुक्त करण्यासाठीही आम्ही आज ठामपणे इथे अन्नत्याग आंदोलन करत आहोत, जिल्हा परिषद समोर आहोत आणि आम्ही आमच्या मागण्या आणि आम्हाला लिखित स्वरूपात जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्याचं मिळत नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार आहे।